ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बातमी ग्रामीण पुण्यात कोसळलेल्या आभाळाची आहे। पुण्याच्या हवेली तालुक्यातल्या शिंदवणे घाटामध्ये काल संध्याकाळी ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने शिंदवणे, वळती आणि तरडे काळे गाव पाण्याखाली गेली आहेत। तिथल्या 70% घरामध्ये आणि शिवारामध्ये पाणी शिरल्याची प्राथमिक माहिती मिळतेय। 1-2 तासांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने वळती आणि शिंदवणे गावातल्या तलावाची पातळी झपाट्याने वाढली। सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाकडून दोन्ही बंधारे फोडून पाण्याला वाट करून देण्यात आली आणि त्यामुळे उरळी आणि कांचनला जाणाऱ्या ओढ्यांना मोठा पूर आलेला आहे। पाणी किती आहे याचा विचार केला का तुम्ही? अधिक माहितीसाठी आपल्यासोबत आहेत मिकी घई। मिकी, काय चित्र आहे सध्याच्या घडीला या सगळ्या गावांमध्ये? पावसाने उसंत घेतलीये का पूर ओसरलाय का? प्रज्ञा, खरं तर पुण्यापासून अवघे 30 किलोमीटर अंतरावर उरळी कांचन हे गाव आहे। काल दुपारच्या सुमारास 3:30-4:05च्या सुमारास या परिसरामध्ये जवळच जे डोंगर आहेत, जो घाट सेक्शन आहे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। या ठिकाणी जर आपण लोकांचं ऐकलं तर ते म्हणतात की ढगफुटी देखील त्या परिसरामध्ये झालेली आहे आणि अवघ्या 1 तासामध्ये उरळी कांचनकरांनी कधी न पावलेला पाऊस, एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। आणि आता मी उरळी कांचन या गावामध्ये आहे आणि जर समोर पाहत असाल तर हा ओढा नाही, हा रस्ता आहे। उरळी कांचन या गावातील मध्यवर्ती मंडई या ठिकाणी दररोज भरते। आज या ठिकाणी मंडई जे भाजीपाला घेऊन आलेले शेतकरी आहेत ते पोचूच शकलेले नाहीयेत, कारण एवढ्या जोरात पाणी या ठिकाणी वाहतंय। खाली जर आपण पाहत असाल तर अलीकडच्या बाजूला ओढा आहे, खरं तर उरळी कांचन ओढा म्हणलं जातं याला, परंतु ओढा आता रस्त्यावरून वाहतोय। अनेक दुकानं सध्या पाणीखाली गेलेली आहेत, त्याचबरोबर घरांमध्ये पाणी गेलेलं आहे। जर आपण समोरचं दृश्य पाहत असाल तर हे उरळी कांचन अलीकडची बाजू आहे, पलीकडे सुद्धा गाव आहे, आतमध्ये जाण्यासाठी रस्ताच बंद झालेला आहे। अशाच पद्धतीने रात्री देखील पाऊस या गावामध्ये सुरू होता, परंतु आता अजून देखील जर आपण विचार केला तर जवळपास आता 12 तास होत आलेले आहेत पावसानंतर, परंतु अजून देखील पाण्याचा जो फोर्स आहे तो कमी झालेला नाहीये। याच्या अर्थात आपण अंदाज लावू शकतो की काल पाऊस कशा पद्धतीने या ठिकाणी झाला असेल। जर आपण पाहिलं तर सकाळपासून लोक ह्या परिसरामध्ये गर्दी करताना पाहायला मिळत आहेत, लोक या ठिकाणी येत आहेत। समोर जर पाहत असाल तर हा ओढा आहे, उरळी कांचन ओढा, परंतु रस्त्यावरून वाहतोय, एवढा दुथरी भरून तो वाहतोय। काही लोक आहेत जे रात्री प्रवास करून रस्त्यावरून येत होते, मात्र 2-2, 3-3 तास ते रस्त्याला बाजूला थांबले, कारण पाण्याचा फ्लो एवढा होता। असेच काही रहिवासी आहेत इथले माझ्या बरोबर सध्या। रात्री जो पाऊस तुम्ही अनुभवला, तुम्ही घाटातच होता, काय परिस्थिती होती नेमकी? काल पुरंदर तालुक्यामध्ये वाघापूर, आंबळे या गावामध्ये प्रचंड पाऊस झाल्यामुळे आमच्या वळती, शिंदवणे आणि उरळी कांचन या गावांना फार मोठा त्याचा त्रास आणि सामना करावा लागत आहे। कारण जो पाऊस झाला त्या पावसामुळे आमच्या भागात कमी पाऊस झाला, पण वरच्या भागातल्या पावसामुळे, डोंगराळ भाग असल्यामुळे सर्व पाऊस आणि सर्व पाणी हे ओढ्या नाल्यांनी खाली येत होतं आणि ओढ्या नाल्यांनी पाणी खाली आल्यामुळं हे आमच्या गावामध्ये बाजार मैदानामध्ये पाणी शिरलं। त्याच्यामुळे व्यापाऱ्यांचं, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आमच्या उरळी कांचन ग्रामपंचायतचं प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने त्यांनी लवकर म्हणजे वेळेत येऊन सर्वांना सतर्क केल्यामुळे मोठं नुकसान टळलं। आणि बाबा, खरं तर तुम्ही असा पाऊस बघितला का तुमच्या आयुष्यात, एवढं पाणी भरून वाहतोय? नाही, मी एवढ्या आयुष्यात कधीच पाऊस बघितला नाही। एवढं पाणी म्हणजे मला आठवत नाही की एवढं कधीच पाणी आलं म्हणून। काय अनेकांच्या घरांमध्ये देखील पाणी घुसलेलं आहे। आपण जर समोर पाहत असाल तर हे सगळं दुकान आहे। याच परिसरात जर समोर बघितलं तर संपूर्ण मंडई भरते दररोज सकाळी, परंतु आज मंडई पुणे सोलापूर जो एक्सप्रेस हायवे आहे त्याला त्याच ठिकाणी फुटपाथवर संपूर्ण मंडई भरलेली आहे, कारण शेतकरी लांबून त्या ठिकाणी त्यांचा शेतमाल घेऊन येत असतात। परंतु त्यांना या ठिकाणी आल्यानंतर कळालं की अशा पद्धतीने काल या परिसरात ढगफुटी झालेली आहे आणि अशा पद्धतीने संपूर्ण मंडई पाण्याखाली गेलेली आहे। अनेक लोक रात्रीपासून जे या परिसरात राहतात त्यांना या ठिकाणाहून हलवण्यात आलेलं आहे, त्यांना एक सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलेलं आहे। पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पुढे जर आपण पाहिलं तर मुठा नदी वाहते, हळूहळू हे पाणी मुठा नदीमध्ये जातंय आणि हळूहळू हे पाणी ओसरताना दिसतंय, परंतु अजून देखील पाण्याचा वेग खूप आहे। आणि समोर जर पाहत असाल तर प्रत्येक जण सकाळी उठून या परिसरामध्ये होऊन हे चित्र आपल्या मोबाईलमध्ये टिपताना पाहायला मिळत आहेत। कधी न पाहिलेलं उरळी कांचनकरांनी अशा पद्धतीने हे पाण्याचं वेग, हे मुसळधार पाऊस
आणि हे ढगफुटीनंतर असा चित्र या ठिकाणी सध्या पाहायला मिळतंय. नाही खरंय मी की त्या दृश्यांमधून दाहकता दिसतेय की केवढ्या मोठ्या प्रमाणात इकडे पाऊस झालेला असू शकतो. मिकी, ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलंय, ज्यांचं खूप मोठं नुकसान झालंय, त्यांच्यासाठी प्रशासनाच्या वतीनं काही मदत देण्यात आली आहे का? सध्याच्या घडीला सुरक्षित स्थळी त्यांना हलवण्यात आलेलं आहे का? अगदी प्रज्ञा, रात्रीपासून या ठिकाणी जसं काल संध्याकाळी 5-5:30च्या सुमारास इथं पाणी यायला सुरुवात झाली, त्यानंतर हळूहळू प्रशासनाला हे या बाबतीत माहिती कळाली की आता पाणी वाढू शकतं, कारण जो ओढा आहे तो दुथडी भरून वाहत होता. तातडीने पोलिसांनी या ठिकाणी अनाउन्समेंट सुरू केली की या परिसरामध्ये जो कोणी लोक राहत असतील, कारण ओढ्याला लगत असलेल्या भागामध्ये बऱ्यापैकी अतिक्रमण झालेली आहेत आणि त्यामुळं त्यांच्या घरांमध्ये पाणी जाऊ शकतं, त्यांच्या दुकानांमध्ये पाणी जाऊ शकतं. त्यामुळं प्रशासनाकडून काल रात्रीपासूनच लोकांना, या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. आपण इथल्या ग्रामस्थांशी बोलूयात. या परिसरामध्ये जे लोक राहतात त्यांना कुठं हलवण्यात आलेलं आहे? प्रशासनाकडून सगळी खबरदारी घेण्यात आली? काल रात्री साधारण 8:30-9च्या सुमारास ज्यावेळेस वरती जे कॅनॉल फुटले वरच्या गावांमधले, त्यावेळेस हे पाणी सगळं उरुळी कांचनच्या ओढ्यामध्ये येतं. तसंच रात्री पोलिसांनी आणि ग्रामपंचायत प्रशासनाने सर्व जे ओढ्याकडेचे जे लोक आहेत त्यांना ओढ्यापासून 100-200 फूट लांब हलवण्यात आले. काही लोकांना मंदिरात राहण्याची व्यवस्था केली आहे, काही लोकांची सामाजिक जे भवन आहेत तिथं थांबवलेलं आहे, काही लोकांना मंगल कार्यालयामध्ये राहण्याची व्यवस्था केली आहे. तर त्यामुळं आमचं इथं फार मोठं नुकसान टळलेलं आहे. खरं तर या परिसरामध्ये किती अंदाजे घरं असतील जे म्हणजे एवढा फोर्स आहे पाण्याचा, नुकसान झालं असेल त्यांच्या घरांचं? ओढा जिथून चालू होतो संपेपर्यंत किमान 5,000 लोकांची इथं लोकवस्ती ओढ्याच्या शेजारी दोन्ही बाजूला. बऱ्यापैकी अतिक्रमण सुद्धा झालेली दिसत आहेत या परिसरात. नाही, तसं अतिक्रमण नाही म्हणता येणार, पण घरं जवळजवळ दाट वस्तीमध्ये बांधलेली आहेत, कारण गावठाण असल्यामुळं घरांची. अंदाजे किती घरांमध्ये लोकांच्या पाणी गेलं असेल? आजची परिस्थिती तुम्ही जाऊन पाहिली असेल, अनेकांना मदत सुद्धा केली असेल. आता एवढ्या एरियात तर पाणी जास्तच आहे, पण इकडं 4-5 ब्रिज असल्यामुळे तिथं जास्त घरांमध्ये पाणी गेलेलं आहे. जर आपण पाहिलं प्रज्ञा, तर ही जी दाट वस्ती जवळपास 5-1 या परिसरात लोक राहतात, त्यांना जवळच्या मंदिरामध्ये हलवण्यात आलेलं आहे. मंगल कार्यालय असेल जवळच, त्या ठिकाणी त्यांना राहायची व्यवस्था करण्यात आलेली आहे प्रशासनाकडून. पण सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर पाऊस उघडलेला आहे, पाऊस पूर्णपणे थांबलेला आहे, परंतु पाण्याचा जो प्रेशर आहे, जे ओढे दुथडी भरून अजून देखील वाहत आहेत, त्यांना अजून काही काळ लागणार आहे पाणीचा जो वेग आहे तो कमी होण्यासाठी. आणि घरांमध्ये देखील अनेक लोकांच्या पाणी गेलेलं आहे, ते हळूहळू ओसरेल, परंतु यामुळे नक्कीच लोकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. जर आपण मागं दुकानं पाहत असाल तर दुकानांमध्ये संपूर्ण माल भरलेला आहे, दुकानांमध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे. अर्थातच आजचा दिवस उरुळी कांचनकरांनी जो कधी न पाहिलेला, त्यांची मंडई देखील आज पाण्याखाली आहेत आणि अनेकांच्या घरात पाणी आहे, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. आणि या पाण्याचा निचरा होणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि मिकी, आपण आपल्या वतीनं पुन्हा एकदा या सगळ्यांना सावध करूया की पुढचे 72 तास हे महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत, कारण बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे अतिवृष्टीचा इशारा पुन्हा एकदा देण्यात आलाय. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेनं पुन्हा एकदा सावध राहणं तेवढंच आवश्यक आहे. मिकी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि तिथली सगळी चित्र आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी.